Hello students, good morning. Me Nate madam. Students, today we have to see the remaining examples in question banks of science 1. आपण 62 पर्यंत एक्झाम्पल्स बघितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. आपण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत MCQचे. त्यातले 62 पर्यंत आपले हे सब क्वेश्चन्स MCQ सोडवून झालेले. तर आपण 63 पासून बघणार आहोत. काय आहे 63 बघूया. इन द गिवन एक्सपेरिमेंट द पेन्सिल इज अपियर टू बी ब्रोकन बिकॉज ऑफ. या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला ही जी पेन्सिल आहे बघा, ही ग्लासमध्ये ठेवलेली पेन्सिल आहे, ही कशी दिसते आपल्याला तुटलेली दिसते बघा. ह्या बाजूला इथे ती कशी दिसते, या सरफेसमध्ये ती तुटलेली ब्रोकन दिसते. तर त्याचं रिझन काय. शेजारील प्रयोगात गुणधर्मामुळे पेन्सिल वाकलेली भासते. आपल्याला ही पेन्सिल कशी दिसते, वाकलेली तुटलेली अशी दिसते. हे बघा, या आकृतीपेक्षा ही जास्त क्लिअर आकृती आहे बघा. आपल्याला ही कशी दिसली, ब्रेक झालेली किंवा वाकलेली दिसते. तर त्याचं रिझन काय आहे. 4 पर्याय दिलेत. पहिलं पर्याय आहे प्रकाशाचे अपवर्तन, दुसरं प्रकाशाचे अपस्करण, आंतरिक परावर्तन, प्रकाशाचे परावर्तन. इंग्लिशमध्ये दिलं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट, इंटरनल रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्शन, असे आपल्याला 4 पर्याय इथं दिलेले आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये, इथे बघा ही डायग्राम आहे, हा समजा काच आहे, काचेमध्ये समजा हवेतून काचेमध्ये जेव्हा लाईट रे एंटर करतो, प्रकाश किरण आतमध्ये येतो, तेव्हा तो असा स्ट्रेट न जाता तो काय करतो, आपली डायरेक्शनशी चेंज करतो. म्हणजे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना लाईट रे, प्रकाश किरण सरळ न जाता तो काय करतो, थोडासा वाकतो, बाहेर पडताना पुन्हा वाकतो. तर ह्या त्याच्या मार्ग बदलण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, अपवर्तन म्हणतात मराठीतून, आणि इंग्लिशमधून रिफ्रॅक्शन असं म्हणतात. तर याचा आहे पेन्सिल का वाकलेली आहे. ही पेन्सिल का वाकली आहे, तर लाईट रेचं काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे, अपवर्तन झालं आहे. पाण्यामध्ये, हवेतून पाण्यामध्ये प्रकाश किरण शिरत असताना तो वाकतो, आणि म्हणून आपल्याला दिसताना ही पेन्सिल अशी इथून सरफेसमधून आतमध्ये ती वाकलेली दिसते. त्याचं रिझन आहे प्रकाशाचं अपवर्तन किंवा इंग्लिशमध्ये लाईटचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पुढचं बघा क्वेश्चन. इन द गिवन डायग्राम इफ द इन्सिडंट अँगल I is 40 then इमर्जंट अँगल E is equal to. समजा ही डायग्राम आहे. ह्या डायग्राममध्ये इन्सिडंट अँगल 40 दिला आहे आणि इमर्जंट अँगल विचारलेला आहे. तो 50, 40, 60 आणि 90 दिलेला आहे. तर या आकृतीमध्ये दाखवते, ही आकृती जास्त स्पष्ट आहे. आता इथे तुम्हाला सांगितलं आहे की इन्सिडंट अँगल म्हणजे आपाती कोन हा असतो. इथं जेव्हा इन्सिडंट रे, आपाती किरण आतमध्ये येतो, त्याला इथं ह्या पॉईंटला परपेंडिक्युलर काढलेलं, लंब काढलेली असते, ती नॉर्मल असते. आणि ही नॉर्मल आणि हा रे यांच्यातला जो अँगल आहे तो किती असतो, त्याला काय म्हणतो आपण, आपाती कोन. इंग्लिशमध्ये त्याला आपण इन्सिडंट अँगल म्हणतो, तर हा इन्सिडंट अँगल आपल्याला किती दिलेला आहे, 40 दिला आहे. किती दिला आहे, हा 40. हा अँगल आपल्याला 40 दिलेला आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे की इमर्जंट अँगल किती आहे. आता त्याला मराठीतून निर्गत म्हणतात. तर निर्गत कोन कोणता असतो, जेव्हा हा आपाती किरण इन्सिडंट रे ग्लासमध्ये येतो तेव्हा तो रिफ्रॅक्ट होतो, तर हा रिफ्रॅक्टेड रे असतो. परत हा रे बाहेर पडतो तेव्हा तो पुन्हा रिफ्रॅक्ट होतो, आणि तो जेव्हा नंतर दुसऱ्या वेळेस रिफ्रॅक्ट होतो तेव्हा त्या रेला काय म्हणतात, निर्गत किरण म्हणतात. हा आपाती किरण आहे, आणि हा मधला जो आहे तो अपवर्तन. हा अपवर्तन किरण आहे. म्हणून हा आपाती अँगल कोन आणि हा निर्गत कोन. इंग्लिशमध्ये हा इन्सिडंट, हा रिफ्रॅक्टेड आणि हा इमर्जंट. आता हा अँगल आहे इमर्जंट. आता बघा
ही नॉर्मल आणि ही नॉर्मल एकमेकांना समांतर आहे, पॅरलल आहे, आणि त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल कसा असणार आहे, इक्वल असणार आहे, विक्रम कोन. आपण इंग्लिशमध्ये त्याला अल्टरनेट अँगल म्हणतो. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असणार आहे, आणि हा अँगल आणि हा व्हर्टिकली अपोजिट हा अँगल आणि हा अँगल कसा आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. आणि त्याचबरोबर आपाती कोन जो आहे, हा आपाती कोन आणि हा निर्गत कोन हा सुद्धा कसा असतो, कॉन्ग्रंट असतात. हा काय आहे तर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तनाचा हा एक नियम आहे की आपाती कोन आणि निर्गत कोन म्हणजेच रिफ्रॅक्टेड अँगल आणि इमर्जंट अँगल हे नेहमी कसे असतात, हे नेहमी इक्वल असतात. एक मिनिट आपण डायग्राम स्पष्ट काढूया. हे दोन नॉर्मल आहेत, हा आहे इन्सिडंट अँगल. हा काय होतो, इकडे आतमध्ये आल्यानंतर मार्ग बदलतो, त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. पुन्हा बाहेर पडताना मार्ग बदलतो, त्याला आपण इमर्जंट म्हणतो. हा इन्सिडंट अँगल, नंतर हा रिफ्रॅक्टेड अँगल, हा इमर्जंट अँगल. त्यामुळे हा हा इमर्जंट रे, हा इमर्जंट अँगल आणि हा रिफ्रॅक्टेड अँगल, हा इन्सिडंट अँगल. आणि इन्सिडंट अँगल इज ऑलवेज इक्वल टू द इमर्जंट अँगल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जर 40 असेल तर हा पण किती असेल, 40 असेल. इमर्जंट अँगल अँड इन्सिडंट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रंट, ऑलवेज इक्वल, देअरफॉर दे आर सेम. इथे किती असेल, हा जर 40 दिला आहे तर तो पण 40 असणार. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट क्वेश्चन. तर इथे बघा तुम्हाला दिलेला आहे पुढचा क्वेश्चन. अ लाईट रे इज मेकिंग 40 अँगल विथ द सरफेस ऑफ ग्लास स्लॅब, देन इट्स इन्सिडंट अँगल विल बी 50, 40, 60, 90. लाईट रे म्हणजेच एक प्रकाश किरण काचेच्या चिपेच्या पृष्ठभागाशी 40 अंशाचा कोन करत असेल. आता बघा आपण हीच आकृती घेऊया. आता हा लाईट रे, हा जो लाईट रे आहे, हा लाईट रे काय करतोय, 40 कोन करतोय. पण कुणाशी 40 कोन करतोय सांगितलंय, तर काचेच्या चिपेच्या पृष्ठभागाशी 40 कोन करतोय. म्हणजेच लाईट रे मेकिंग 40 अँगल्स विथ सरफेस ऑफ ग्लास, ग्लासच्या सरफेसशी. म्हणजे समजा हा ग्लास म्हणजे काय, ग्लास स्लॅब असते, ही ग्लास स्लॅब आहे, आणि या ग्लास स्लॅबच्या या सरफेसशी हा रे किती अँगल करतोय, सरफेस कोण आहे, हा सरफेस आहे, आणि हा अँगल हा रे आहे. हा अँगल किती दिलाय तुम्हाला, 40 दिलाय. आणि इथे कोण असतो, इथे नॉर्मल असतो. मग तुम्ही मला सांगा, नॉर्मल तर परपेंडिक्युलर असतो. हा जर अँगल 40 असेल तर हा किती असेल, कारण हा कंप्लीट 50 असेल, हा 50 मध्ये हा 40, तर हा उरलेला किती असेल, हा 90 असेल. हा परपेंडिक्युलर असल्यामुळे हा अँगल 90 आहे, आणि 90 पैकी हा 40 आहे, तर उरलेला किती असेल, तर 40 आणि 50 90, म्हणजे हा किती असणार आहे, 50 असणार आहे. बघा म्हणजे जर हा अँगल 40 असेल तर हा 50 असेल, आहे की नाही. तर काचेच्या ग्लास स्लॅबच्या सरफेसशी जर 40 अँगल केला तर तो रे नॉर्मलशी किती अँगल करतो, 50 अँगल करतो. तर तुम्हाला त्याला इन्सिडंट अँगल म्हणतो आपण. नॉर्मलशी केलेला अँगल काय असतो बघा, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हा इन्सिडंट अँगल आहे. हा इन्सिडंट रे, नॉर्मल म्हणजे आपाती किरण, नॉर्मल, या दोघांमधला अँगल आहे 40. पण आपल्याला कुठला दिलाय, हा 40 दिलाय. हा 40 दिला तर हा किती असणार आहे, 50 असणार आहे. तर याचा आन्सर किती आहे, 50. आता नेक्स्ट वी सी द सन even before is emerged about the horizon. This is because of refraction of light, dispersion of light, internal reflection किंवा रिफ्लेक्शन. तुम्हाला इथे सांगितलं माहिती असेल की सूर्य हा नेहमी आपल्याला सूर्यास्तापूर्वीच दिसतो, म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आधीच 2 मिनिटं आपल्याला तो दिसतो. सूर्योदय होण्याच्या आधीच तो आपल्याला दिसतो, किंवा सूर्यास्त झाल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला दिसतो. म्हणजे बघा ही पृथ्वी आहे आणि इथे सूर्य आहे, आणि इथून काय, आता इथे ऑब्झर्वर उभा आहे, तर खरं तर याला हा सूर्य दिसता कामा नये,
पण तो सूर्योदय होण्याच्या आधीच इथं आपल्याला दिसतो, त्याचा आभासी इथे रूप दिसतं आणि तो दिसतो. 2 मिनिटं आधीच आपल्याला सूर्योदय दिसतो. त्याचप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर पण 2 मिनिट सूर्य दिसतो. तर याचं रिझन काय? तर याचं रिझन बघा, हा सूर्यापासून येणारे जे लाईट रे आहेत ते काय झालेले आहेत? वक्र झालेले आहेत. वक्र झालेत म्हणजे काय झालेत? डायरेक्शन चेंज केलेलं आहे. म्हणजे एका ऑब्जेक्टपासून आपल्यापर्यंत येईपर्यंत याचं डायरेक्शन काय झालेलं आहे? चेंज झालं. तर डायरेक्शन का चेंज होतं? त्याला काय नाव आहे? तर त्याला आहे अपवर्तन, किंवा त्याला काय आहे? रिफ्रॅक्शन. त्याचं इंग्लिशमधलं नाव आहे रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन झाल्यामुळे इथून येणारी लाईट रे इथं डायरेक्शन चेंज केली, परत इथे डायरेक्शन चेंज केली, असं डायरेक्शन चेंज करत करत तो त्याचा लाईट रे काय होतो? कर होतो आणि आपल्याला आधीच दिसायला लागतो आणि याला रिफ्रॅक्शन म्हणतात. म्हणजे सूर्योदयाच्या आधीच आपल्याला सूर्य 2 मिनिटं दिसतो, किंवा सूर्यास्त झाल्यानंतरही 2 मिनिटं सूर्य आपल्याला दिसतो. तर त्याचं रिझन आहे रिफ्रॅक्शन, किंवा मराठीतून अपवर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, किंवा इंग्लिशमधनं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता बघा 67 डॅश डॅश इज द युनिट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे साइन आय अपॉन साइन आर याचं युनिट विचारलं आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय असतो? रेशो असतो. आणि रेशोला कधीच काय नसतं? तर त्याला युनिट नसतं. हा आहे रेशो, त्यामुळे युनिट नाही, लक्षात ठेवा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ रेशो देअर फोर इट हॅज नॉट युनिट. तर त्याचा आन्सर काय? देअर इज नो युनिट फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक. अपवर्तनांकाला एकक नसते. आता पुढे बघा, म्यू इज कॉल्ड, हा एक म्यू इज इक्वल टू डॅश डॅश इज कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. आता स्नेल्स लॉ म्हणजे काय? तर जो आपला हा अँगल आहे याला काय नाव दिलं आपण? आय अँगल जो आहे त्याचा साइन रेशो आणि आर अँगल आहे त्याचा साइन रेशो, यांच्या रेशोला, साइन आय आणि साइन आर यांच्या रेशोला काय म्हणतात? तर हा कॉन्स्टंट असतो. हा कसा असतो? कॉन्स्टंट. आणि हा कॉन्स्टंट त्याला आपण म्यू हे नाव दिलेलं आहे. ह्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. आणि हा जो लॉ आहे, तर हा कोणता लॉ आहे? या लॉला काय नाव आहे? स्नेल्स लॉ. त्याला स्नेल्स लॉ असं म्हणतात. मग तिथं काय आहे? साइन आर अपॉन साइन आय चुकीचं आहे, साइन आर अपॉन साइन ई चुकीचं आहे, साइन ई अपॉन साइन आर चुकीचं आहे. तर साइन आय अपॉन साइन आर हे आन्सर बरोबर आहे. साइन आय अपॉन साइन आर. नेक्स्ट बघा, इन ट्रॅफिक सिग्नल डिफरंट कलर लाईट आर टू बी यूज फ्रॉम दोज लाईट वेवलेंथ ऑफ रेड लाईट इज डॅश डॅश नॅनोमीटर. सुरक्षा वाहतुकीकरिता विविध रंगाचे बल्ब सिग्नल म्हणून वापरतात. यातील लाल रंगाचा तांबड्या रंगाच्या रेची प्रकाशाची तरंग लांबी टिंब इतकी असते. आता आपण बघतो तिथे ग्रीन सिग्नलमध्ये ग्रीन, येलो आणि रेड असे 3 लाईट्स असतात. तर त्याच्यामध्ये जो रेड लाईट असतो त्या म्हणजे कुठल्याही जो लाईट प्रकाशाच्या व्हाईट लाईटमध्ये जे 7 रंगाचे लाईट्स असतात त्यामध्ये सगळ्यात जास्त वेवलेंथ ही कुणाची असते? तर रेड लाईटची असते. रेड लाईट्स हॅव मॅक्झिमम किंवा हायेस्ट वेवलेंथ. याच्यामध्ये हायेस्ट कोण आहे? 700. तर 700 काय आहे याची वेवलेंथ आहे? 700 नॅनोमीटर. आता बघूया 70 कुठला क्वेश्चन आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास 2/3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज डॅश डॅश. हवेचा काचेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 2/3 असल्यास काचेचा हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक काय असेल? आता हे बघा, अपवर्तनांक किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला हे चिन्ह आहे. आता इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 मीडियम असतात. तर 2 मीडियममध्ये इथं एक मीडियम लिहितात आणि इथे दुसरा मीडियम लिहितात. तर समजा पहिला मीडियम आपला हवा असेल, म्हणजे हवेतून प्रकाश किरण कुठे जात आहेत, काचेत येत आहेत. तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा असतो, हा काचेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो हवेच्या संदर्भातला. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह एअर असं आहे. हवा म्हणजे एअर, काच म्हणजे ग्लास. आता हे वाचणार कसं तुम्ही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह एअर. काचेच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हवेच्या संदर्भातला. आणि जर समजा आपल्याला हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहिजे असेल काचेच्या संदर्भातला, तर तो फॉर्म्युला असा आहे 1/, आता इथे हवा आहे तर ही हवा म्हणजेच एअर इथं लिहूया आणि ग्लास इथं लिहूया. म्हणजे हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. म्हणजे हा जर समजा 2 असेल तर हा 1/2, समजा हा 1/2 असेल तर हा 2 असेल. म्हणजे हे दोघं एकमेकांचे काय असतात, रेसिप्रोकल. जर समजा आपण ही जागा इंटरचेंज केली तर इथं तुम्हाला कुणाचा दिलेला आहे, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्टिव्ह ग्लास. हवेचा काचेच्या संदर्भातला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2/3 दिलेला आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह एअर शोधून काढा. म्हणजे हवेचा दिला आहे काचेच्या संदर्भातला आणि काचेचा विचारला आहे हवेच्या संदर्भातला. तर हा तुम्हाला 2/3 दिलेला आहे, 2/3 दिला आहे. तर याचा रेसिप्रोकल काय असेल, 3/2 असेल. म्हणजेच इथे ॲन्सर काय येणार आहे, 3/2 हे ॲन्सर येणार आहे. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या, की हवेचा काचेच्या संदर्भातला दिला असेल तर काचेच्या हवेच्या संदर्भातला काढायचा असेल तर फक्त त्याचं काय करायचं, उलट करायचं. 2/3 आहे तर 3/2 करायचं. ते ॲन्सर काय लिहायचं, 3/2, 3/2, 3/2, 3/2 हे त्याचं ॲन्सर असणार. फॉर्म्युला लक्षात ठेवा. हां ठीक. आता आपण बघूया 71. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इंटू इट्स कंपोनंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात. प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अवशोषण. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट, ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. आता बघा रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर बघा आरशावर, समजा हा आरसा आहे आणि ह्या आरशावरती जर समजा लाईट रे आला असा, तर तुम्हाला माहिती आहे की इथं लाईट रे आरशावर पडल्यानंतर तो काय होतो, परत इकडे येतो ह्या बाजूला, त्याच अँगलमधून, हा अँगलमधून, सेम अँगलमधून तो ह्याच अँगलमधून इकडे येतो. आणि याला आपण काय म्हणतो, याला रिफ्लेक्शन म्हणतो. म्हणजे आरशावरून जे लाईट रे परत येतात त्याला रिफ्लेक्शन किंवा मराठीतून त्याला परावर्तन म्हणतात. आता समजा हा ग्लास आहे, काच आहे, काच, ही काच आहे, हा आरसा आहे, ही काच आहे. आता समजा इकडनं लाईट रे या काचेमध्ये इथे आला, तर इथे आल्यानंतर काय होईल, इथे नॉर्मल असेल आणि हा इथून आतमध्ये शिरताना तो काय होईल, सरळ न जाता तो काय करेल, इकडे वळेल, असा वळेल. सरळ न जाता तो काय करेल, आपला मार्ग असा वळवेल, इकडे वळेल. म्हणजे तो त्याने सरळ गेला असता तर ती स्ट्रेट लाईन झाली, पण तो काचेत शिरलाय म्हणून त्यांनी काय केलाय, आपला मार्ग बदललाय. आणि याला काय म्हणतात माहितीये, याला म्हणतात रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन बघा इथं FRA आणि इथे FLE, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. हे दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. रिफ्लेक्शन आरशावरनं होतं आणि रिफ्रॅक्शन हे एका माध्यमातून, म्हणजे हवामधून काचेत जाताना, हवेतून पाण्यात जाताना, हवेतून पेट्रोलमध्ये जाताना, हवेतून हिऱ्यामध्ये जाताना काय होतं, रिफ्रॅक्शन होतं. आता समजा असा प्रिझमचा तुकडा आहे किंवा आपल्या कानातले वगैरे खडे असतात, त्याच्यावरती जर समजा लाईट रे पडला तर काय करतो तो लाईट रे माहिती आहे, तो लाईट रे 7 रंगामध्ये विभाजित होतो. 7 रंगामध्ये,
1 2 3 7 आणि बाहेर पडताना पण 7 रंगामध्ये. तुम्हाला मी आकृती इथं दाखवते बघा. त्रिकोणी तुकड्यावरती काचेच्या पडल्यामुळे काय झालंय, तो पांढरा जो लाईट रे आहे तो त्याच्यामध्ये 7 रंग लपलेले असतात आणि ते 7 रंग असे वेगळे वेगळे होतात. तर याला काय म्हणतात माहिती आहे, याला म्हणतात डिस्पर्शन. त्या व्हाईट लाईटमध्ये लपलेल्या 7 रंगाला डिस्पर्स करतो हा, आणि म्हणून याला डिस्पर्शन म्हणतात. ह्या प्रोसेसला याला म्हणतात डिस्पर्शन, आणि मराठीतून त्याला म्हणतात अपस्करण. अपस्करण. ओके. आणि इथं तुम्हाला शेवटचा मुद्दा इथं दिलेला आहे, प्रकाशाचे अवशोषण. समजा पांढऱ्या रंगाचा हा भिंत आहे किंवा काहीतरी पडदा आहे काहीतरी, आणि याच्यावरची जेव्हा लाईट रे पडतो तेव्हा हा पांढरा रंग काय करतो, या लाईट रेजला शोषून घेतो. तर त्याला प्रकाशाचे अवशोषण म्हणतात किंवा प्रकाशाचं ॲब्झॉर्प्शन म्हणतात. तर तुम्हाला यापैकी काय उत्तर आहे आपलं? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि ॲब्सॉर्प्शन. आपलं काय झालं, लाईट चेंज इट्स डायरेक्शन वेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम, नाही, द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट. सेपरेशन ऑफ लाईट इंटू कंपोनंट कलर. कंपोनंट कलरमध्ये सेपरेशन झालेलं आहे, मग ह्या प्रोसेसला काय म्हणतात, तर डिस्पर्शन म्हणतात. मग याचा आन्सर काय आहे, डिस्पर्शन. आणि मराठीतून काय आन्सर आहे त्याचं, अपस्करण. याचं आन्सर आहे डिस्पर्शन ऑफ लाईट, आणि मराठीतून त्याचा आन्सर आहे प्रकाशाचे अपस्करण. एक तुम्हाला मी एक प्रश्न सोडवून देत असताना त्या प्रश्नामध्ये असलेले बाकीच्या कन्सेप्टसुद्धा शॉर्टकटमध्ये क्लिअर करते आहे. तर नीट लक्षपूर्वक जर बघितलं तुमचा भरपूर अभ्यास होणार आहे. आता 72 क्वेश्चन काय आहे बघा. लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर ट्रान्सपरंट मीडियम. दिस इज कॉल्ड. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलतो. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हवेतून काचेत शिरताना तो काय करतो, त्याची दिशा बदलतो. आणि याचं मगाशी सुद्धा आपण उदाहरण इथे आकृतीमध्ये बघितलंय बघा. हवेतून काचेत शिरताना त्याने काय केलं, डायरेक्शन चेंज केलेलं आहे. आणि याला काय म्हटलेलं आहे आपण, याला म्हटलेलं आहे तर या रिफ्रॅक्शन. याचं नाव आहे रिफ्रॅक्शन. FRA बरं का, FLE नाही, रिफ्रॅक्शन. आणि मराठीतून त्याला म्हटलेलं आहे अपवर्तन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि मराठीतून काय त्याचं नाव, प्रकाशाचे अपवर्तन. आता पुढे लेन्स हा लेसन सुरू झालेला आहे. लेन्सचे क्वेश्चन्स आहेत, आपण बघूया. अ रे इज लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड डॅश व्हाईल पासिंग थ्रू अ लेन्स. लेन्समधून जर तर तो किती वेळा रिफ्रॅक्ट होतो. तर लेन्स ही कसली आहे, लेन्स ही काचेचीच आहे. अशी असते बघा ही लेन्स, किंवा ही अशी लेन्स असते. 2 प्रकारच्या आहेत. ती काचच असते एक प्रकारची. मग आता काचेमध्ये जर समजा लाईट रे सोडला तर तो एकदा रिफ्रॅक्ट होतो आणि काचेतून बाहेर पडताना परत एकदा रिफ्रॅक्ट होतो. आणि म्हणून इथे लेन्स ग्लासची आहे, दुसऱ्या मीडियमची आहे, आणि त्यामुळे रिफ्रॅक्शन काय होणार आहे, इथं 2 वेळा रिफ्रॅक्शन होणार आहे. म्हणजे समजा इथे आलंय, इथे शिरताना एकदा रिफ्रॅक्शन होईल आणि परत बाहेर पडताना पुन्हा एकदा. आता तुम्ही जर बघितलं तर आपल्याला पुस्तकात तसं 2 वेळा रिफ्रॅक्शनची आकृती दिलेली नाहीये, पण इथे लक्षात घ्या ग्लास असल्यामुळे रिफ्रॅक्शन किती वेळा होणार आहे, 2 वेळा होणार आहे. याचा आन्सर आहे ट्वाईस, 2दा. ट्वाईस म्हणजे 2 वेळा. आता बघा नेक्स्ट. काय क्वेश्चन आहे, 74 क्वेश्चन आहे की द पॉइंट इनसाइड अ लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच लाईट रे पास विदाउट चेंजिंग देअर पाथ इज कॉल्ड अ डॅश डॅश ऑफ लेन्स. भिंगातून प्रकाश किरण भिंगाच्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही. मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे टिंब असं म्हणतात. बघा जो लेन्स असतो बघा, आता हे 2 लेन्स आहेत. ह्या लेन्समधून हा लेन्सचा जो मधला पॉईंट आहे इथे बघा हा, तर ह्या पॉईंटमधून जेव्हा लाईट रे जातो
तेव्हा तो सरळ जातो, इथून जातो तेव्हा तो सरळ जातो, मार्ग बदलत नाही. तर या पॉइंटला काय म्हणतात माहिती का? ऑप्टिकल सेंटर म्हणतात. ऑप्टिकल सेंटर किंवा मराठीतून त्याला म्हणतात प्रकाशीय केंद्र. तुम्हाला मी आकृतीमध्ये पण तो ऑप्टिकल सेंटर दाखवलाय, तो इथे असतो. हां, इथे भिंगाचा ऑप्टिकल सेंटर लेन्सचा. तर याचा आन्सर आहे ऑप्टिकल सेंटर, की जिथून लाईट रे जाताना काय होत नाही, विदाऊट चेंजिंग देअर पाथ, तो विचलित होत नाही. नेक्स्ट, इफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज डॅश देन द ऑब्टेन इमेज इज व्हर्च्युअल. एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा हे आभासी स्वरूपाची असते. आता बघा, बहिर्गोल भिंग म्हणजेच काय, कोणता लेन्स, तर द ऑब्जेक्ट, इफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, इथे कोणता लेन्स पाहिजे, कॉन्व्हेक्स लेन्स हा शब्द पाहिजे, कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर जर एखादा पदार्थ आपण ठेवला तर त्याची इमेज जी आहे ती व्हर्च्युअल कधी मिळेल. आता व्हर्च्युअल म्हणजे काय, तर ती आभासी स्वरूपाची कधी मिळेल. तर बघा, हा जो तक्ता आहे, ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला 6 पोझिशन सांगितले आहेत. जर आपण दूर अंतरावर ठेवली तर ती त्याचा जो इमेज आहे ती कशी मिळते आपल्याला, रिअल मिळते आणि इन्व्हर्टेड. रिअल आणि इन्व्हर्टेड. समजा आपण ती पुढे आणली आणखीन थोडी, मला मी डायग्रामच दाखवते बघा इथे. समजा हे 6 जे आहेत ते इथे 6 आकृत्या काढलेल्या आहेत. समजा ॲट इन्फिनिटी ठेवलं तर आपल्याला इमेज कशी मिळते, रिअल मिळते. समजा आपण जो ऑब्जेक्ट आहे तो 2f1च्या बियॉन्ड 2f1 ठेवला, 2f1च्या पलीकडे ठेवला तर ती आपल्याला इमेज कशी मिळते, पडद्यावर मिळते, ह्या बाजूला मिळते, म्हणजे ती रिअल असते, रिअल. नंतर समजा 2f1 वर ठेवला तर इमेज आपल्याला कुठे मिळते, 2f1 वर 2f2 वर मिळते आणि ती कशी असते, रिअलच असते. या बाजूला जेव्हा इमेज मिळते ना तेव्हा ती रिअल असते. आता बघा, समजा आपण आणखीन पुढे आणला, समजा 2f1 आणि f1 याच्यामध्ये जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर त्याची इमेज आपल्याला ह्या बाजूला मिळते पडद्यावरती आणि ती कशी असते, रिअल असते बघा, रिअल. तर पुन्हा समजा आपण हा ऑब्जेक्ट f1 वर ठेवला तर f1 वर ठेवल्यामुळे त्याची इमेज पुढे गेलेली आणि ती कशी मिळालेली आपल्याला, त्याच बाजूला मिळाली, म्हणजे इथे सुद्धा ती कशी मिळाली, रिअल मिळाली. समजा आपण ऑब्जेक्ट f1 आणि o म्हणजे ऑप्टिकल सेंटर आणि फोकस याच्यामध्ये जर ठेवली तर आपल्याला त्याची इमेज या बाजूला मिळत नाहीये बघा. ही इमेज इकडे प्रत्येक वेळेस ह्या बाजूला मिळाली होती, पण ह्या पोझिशनला इमेज आपल्याला इकडे मिळते आणि भिंगाच्या पदार्थाच्या त्याच बाजूला मिळालेली इमेज ही पडद्यावर घेता येत नाही, तर ती इमेज कशी असते, व्हर्च्युअल असते. म्हणजे या 6 आकृत्यांमध्ये फक्त एकाच वेळेस आपल्याला इमेज व्हर्च्युअल मिळालेली आहे. आणि ती कधी, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट f1 आणि ओच्या मध्ये ठेवता, f1 आणि ओच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला तरच इमेज कशी मिळते आपल्याला, इमेज आपल्याला मिळते व्हर्च्युअल. म्हणजे याचं जे ऑप्शन आहे, तर कुठे ठेवायला लागणार आहे आपल्याला, ऑब्जेक्ट हा f1 आणि ओच्या मध्ये ठेवावा लागणार आहे. म्हणजेच f1 आणि ओच्या, तर याला नाभी म्हणतात आणि ओला काय म्हणतात, प्रकाशीय मध्य, हे की नाही. तर आकृती परत एकदा दाखवते मी तुम्हाला. f1 आणि ओच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवलाय तर त्याची इमेज आपल्याला या बाजूला मिळालेली, सुलट मिळालेली आहे. आणि व्हर्च्युअल म्हणजे आभासी आणि रिअल म्हणजे खरी. तर रिअल इमेज या बाजूला मिळते, पदार्थ ज्या बाजूला त्याच्या विरुद्ध बाजूला मिळते आणि ती पडद्यावरती घेत असतो. आता आपण नेक्स्ट बघूया. इफ द ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट 2f1 द इमेज विल बी ऑब्टेन ॲट डॅश डॅश. जर समजा बहिर्गोल भिंगाच्या 2f1 वर जर एखादी वस्तू ठेवली तर तिची प्रतिमा कुठे मिळेल. बघा, या 6 आकृत्यात उत्तर लगेच आपल्याला मिळतं. जर समजा आपण वस्तू 2f1 वर ठेवली इथं, तर तिची इमेज सुद्धा आपल्याला 2f2 वरती मिळते. 2f1 वर वस्तू आहे आणि 2f2 वर त्याची काय इमेज आहे. तर याचं उत्तर काय, 2f2. इथे सुद्धा ते आपल्याला ह्या चार्टमध्ये उत्तर दिसतंय, ॲट 2f1 आणि इमेज ॲट 2f2. ओके, तर याचा आन्सर काय, 2f2. 2f2. खरं तर हे असं लिहायचं बरं का,
असा खाली पाहिजे, पायापाशी पाहिजे, बेसपाशी एफच्या. ओके. आता बघा नेक्स्ट, मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे टिंबटिंबपासून मोजतात. ऑल डिस्टन्स पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द. मुख्य अक्षाला समांतर असणारी सगळी अंतरे कुठून मिळतात? टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम. प्रकाशीय मध्यापासून, वक्रता केंद्रापासून, मुख्य नाभीपासून अनंत अंतरावर. समजा एक मुख्य अक्षाला जर समजा ऑल डिस्टन्सेस सगळे समांतर असतील प्रिन्सिपल ॲक्सिसला, तर ते कुठून मोजली जातात? तर ती प्रकाशीय मध्यापासून मोजली जातात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे टिंबटिंबपासून मोजली जातात. बघा, the distance measured to the right of O are taken to positive while those measured or to the left are negative. The object is always placed on left side. All distance parallel to the principal axis are measured from the optical center. हे त्याचं आन्सर आहे. म्हणजेच हा जो मुख्य अक्ष असतो, इथे दाखवते मी तुम्हाला मुख्य अक्ष. ही जी लाईन आहे ऑप्टिकल सेंटरमधून जाणारी, याला मुख्य अक्ष म्हणतात. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात. हा बघा, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. आणि जर समजा आपल्याला हे डिस्टन्स मोजायचं असेल, हे पॅरलल डिस्टन्स, हे डिस्टन्स मोजायचं असेल, तर डिस्टन्स कुठून मोजतात? तर ऑप्टिकल सेंटरपासून मोजलं जातं. तर हे अंतर ऑप्टिकल सेंटरपासून मोजलं जातं. ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटरपासून ते डिस्टन्स मोजायचं. याचं आन्सर काय मग? ऑप्टिकल सेंटर हे त्याचं उत्तर आहे. ऑप्टिकल सेंटर म्हणजे प्रकाशीय मध्य, प्रकाशीय मध्यपासून. ओके. देअर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ आयरीज विच इज कॉल्ड अ प्युपिल. याचं आन्सरच देऊन टाकलंय. बघा, बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचं एक छोटेसं छिद्र असतं, त्यालाच डोळ्याचं टिंबटिंब म्हणतात. त्या डोळ्याची काय म्हणतात? बाहुली म्हणतात. आणि इंग्लिशमधून त्याला काय म्हणतात? प्युपिल असं म्हणतात. बघा, हा जो इथं छोटंसं छिद्र असतं बघा एक, आणि ह्या छोट्या छिद्राला काय म्हणतात? प्युपिल असं म्हणतात. छोटं छिद्र असतं तर त्याला काय म्हणतात? प्युपिल. डोळ्याची बाहुली म्हणतात. तर हे याचं आन्सर आहे प्युपिल. आपल्या बुबुळाच्या मध्यभागी एक छोटं छिद्र असतं. देअर इज अ स्मॉल होल चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ आयरीज. बुबुळाला इंग्लिशमध्ये आयरीज म्हणतात. आणि आयरीजच्या मध्यभागी छिद्र असतं, त्याला प्युपिल म्हणतात. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचं एक छिद्र असतं, त्याला काय म्हणतात? बाहुली म्हणतात. फॉर अ नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉइंट इज. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून टिंबटिंब अंतरावर असतो. समजा आपला डोळा निरोगी असेल, डोळ्यामध्ये कुठला चष्मा वगैरे लागलेला नसेल, तर आपल्या डोळ्याचा नियर पॉईंट म्हणजेच काय? निकट बिंदू. तर नियर पॉईंट किती असतो म्हणजेच काय? तर आपल्याला पुस्तक किती सेंटीमीटरवर ठेवलं तर व्यवस्थित वाचता येतं. बघा, पुस्तक वाचताना आपण एका विशिष्ट अंतरावर पुस्तक ठेवतो, आणि म्हातारे लोक जे असतात ते जरा दूर पुस्तक जातात चष्मा नाही लावला तर. म्हणजे त्यांचा नियर पॉईंट दूर गेलेला असतो. आणि निरोगी डोळा असतो ज्यांना चष्मा नाही आहे, त्यांचा नियर पॉईंट जो असतो तो किती असतो माहिती आहे? 25 सेंटीमीटर असतो. 25 सेंटीमीटरवरती आता आपण हे ठेवू. आता समजा मी माझ्यासमोर ही पुस्तक आहे, तर हे माझ्या डोळ्यापासून 25 सेंटीमीटरवरती आहे, आणि मग मला ते स्पष्टपणे दिसतं. म्हणजे नियर पॉईंट निरोगी डोळ्याचा किती असतो? 25 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट, डॅश lenses always form small and virtual image. कोणते लेन्सेस असे असतात की त्यांची इमेज नेहमी कशी असते? व्हर्च्युअल असते. व्हर्च्युअल म्हणजे आभासी असते आणि छोटी असते. तर बघाशी मी तुम्हाला सांगितलं, आपण हे बघितलंय. आता हा जो लेन्स आहे, हा कोणता लेन्स आहे? कॉन्केव्ह. आणि ह्या कॉन्केव्ह लेन्समध्ये तुम्ही या बाजूला जेव्हा ऑब्जेक्ट ठेवता, तर त्या ऑब्जेक्टची प्रतिमा, इमेज ही नेहमी ह्याच बाजूला मिळते. इथे ऑब्जेक्ट ठेवला आणि इथे इमेज मिळाली. बघा,
सॉरी इथे आपण ऑब्जेक्ट ठेवला आणि त्याची इमेज इथे मिळालेली आहे. तर ही इमेज कशी आहे, व्हर्च्युअल आहे आणि स्मॉल असते. तुम्ही ह्या बाजूला कुठेही ऑब्जेक्ट ठेवा, तुम्हाला त्याची इमेज ह्याच बाजूला छोटीशी अशी मिळेल. तर हा कोणता लेन्स आहे, हा कॉन्केव्ह लेन्स आहे. आणि आपण बघितलं की कॉन्व्हेक्स लेन्समध्ये मात्र तसं नसतं. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये तुम्ही ह्या बाजूला जेव्हा ऑब्जेक्ट ठेवता तेव्हा त्यांची इमेज या बाजूला मिळते आणि ह्या बाजूला मिळणारी इमेज ही कशी असते, व्हर्च्युअल असते आणि रिअल असते आणि फक्त इथे व्हर्च्युअल असते. पण हा लेन्स जो आहे, या लेन्सची ऑब्जेक्टची इमेज नेहमीच व्हर्च्युअल असते. कोणता लेन्स आहे हा, कॉन्केव्ह लेन्स आहे. मग याचा ॲन्सर काय आहे, याचा ॲन्सर आहे कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह म्हणजे बायो कॉन्केव्ह, दोन्ही बाजूला कॉन्केव्ह. बायो द्विअंतर्वक्र, बायो कॉन्केव्ह म्हणजे दोन्ही बाजूला कॉन्केव्ह. आता पुढचं बघा, इन अ रिलॅक्स स्टेट द फोकल लेंथ ऑफ हेल्दी आईज इज. डोळ्यातील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्याकरता डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे टिंब एवढे असते. म्हणजे समजा आपण आपल्या डोळ्याची, आपल्या जो निरोगी डोळा आहे तो असा आयबॉल असतो. मी तुम्हाला आकृती मग अशी दाखवली, हा बघा हा. तर हा जो डोळा आहे, हा याला काय म्हणतात, आयबॉल म्हणतात, नेत्रगोल. तर याचं हा जो लेन्स आहे, डोळ्याचा लेन्स आहे, ह्या डोळ्याच्या लेन्सचा जे नाभी अंतर आहे, हे तर याचं फोकल लेंथ आहे ही किती असते, 2 सेंटीमीटर इतकी असते. किती असते ही, 2 सेंटीमीटर. तर याचा आन्सर 2 सेंटीमीटर इतकं आहे. परंतु आपल्याला ऑप्शनमध्ये 2.1, 2.5, 25 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर दिलं आहे. आता याच्यामध्ये 2ला जवळ कोणता आहे तर 2.1 आहे आणि म्हणून याचं जो ऑप्शन आहे, पर्याय आहे 2.1. डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर हे 2 सेंटीमीटर असतं आणि आपल्याला 2च्या जवळचं 2.1 दिले सुमारे, म्हणून 2.1 घ्यायचं. आता नेक्स्ट बघा, फॉर अ पर्टिक्युलर लेन्स एफ इज इक्वल टू 0.5 ऑन द बेसिक ऑफ इन्फॉर्मेशन स्टुडंट हॅज टू फाइंड आउट द टाईप ऑफ द लेन्स, व्हॉट विल बी हिज आन्सर. एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा फोकल लेंथ 0.5 इतकी दिली, तर तो भिंग कोणत्या प्रकारचा आहे आणि त्या भिंगाची शक्ती किती आहे बघा. आता एफ याचं नाभी अंतर किती दिलं आहे, एफ इज इक्वल टू 0.5 दिलं आहे. हां, आता भिंगाची शक्ती जी आहे आपण हे मीटरमध्ये घेऊ. इथं तुम्हाला मीटर सेंटीमीटर दिलं नाही तर आपण हे मीटरमध्ये घ्यायचं. तर भिंगाची शक्ती त्याला पॉवर म्हणतात. तर पॉवरचा काय फॉर्म्युला माहिती आहे, पॉवरचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू 1/F. मग 1/F म्हणजे 1/0.5. आता 1/0.5 म्हणजे किती झाले, हा पॉईंट पुढे गेल्यानंतर हा झाला 5 आणि इथला पॉईंट पुढे गेला 10, म्हणजे एक पॉईंट पुढे, एक घर पॉईंट पुढे गेला तर 10/5 म्हणजे किती उत्तर आलं, 2. तर मग त्या भिंगाची, हा तो जो लेन्स आहे त्या लेन्सची पॉवर किती आहे, 2 डायोप्टर, 2D आहे. मग आता इथे 2D आन्सर कुणाचं आहे, इथे पॉवर 2D आहे, पॉवर इथे 1D आहे, इथे पॉवर 0.5D आहे, इथे पॉवर 0.25. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, 2 असणार आहे. आणि लेन्स कोणती आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. तर लक्षात ठेवा, याचा जो फोकल लेंथ जी दिली आहे ती कशी दिलेली आहे, पॉझिटिव्ह दिलेली. फोकल लेंथ आपल्याला पॉझिटिव्ह दिली आहे, इथे चिन्ह नाही म्हणजे पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह फोकल लेंथ कुणाची असते तर ती कॉन्व्हेक्स लेन्सची असते. कॉन्व्हेक्स लेन्स हॅव पॉझिटिव्ह एफ आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे याचा आन्सर आहे कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणून याचं शक्ती 2 डायोप्टर आहे आणि याची लेन्स आहे कॉन्व्हेक्स आणि म्हणून याचा आन्सर आहे 2 डायोप्टर. आणि कॉन्व्हेक्स लेन्सला मराठीतून म्हणतो आपण बहिर्वक्र भिंग. शक्ती आहे, पॉवर आहे 2, भिंग आहे बहिर्वक्र. ओके, आपण पटकन 88 पर्यंत कंप्लीट करूया. इन नियर साइटनेस मायोपिया द आय. व निकट दृष्टीता या दोषामध्ये मानवी डोळा. बघा, निकट दृष्टीता असेल तर जवळचं दिसतं, दूरचं दिसत नाही आणि म्हणून याचं उत्तर आहे कॅनॉट सी डिस्टंट ऑब्जेक्ट. दूरचं नाही दिसत. निकट म्हणजे जवळचं आणि निकटचं दिसतं, दूरचं दिसत नाही. पुढचं बघा, डॅश डॅश elongated so the distance between the lens and retina increases, hence cannot see distant object.
टिंबटिंब लांबट झाल्यामुळे नेत्रभिंग आणि वक्रता यांची वक्रता वाढते, दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसू शकत नाही. काय लांबट होतं तर नेत्रगोल लांबट होतो. हा जो गोल आहे ना हा काय होतो, असा हा लांबट होतो, इलेप्टिकल होतो आणि म्हणून आपल्याला दिसलं. मग त्याचं उत्तर आहे नेत्रगोल. नेत्रगोलला काय म्हणतात, इंग्लिशमधनं आय बॉल म्हणतात, आय बॉल. ओके, आता नेक्स्ट बघा 85. आपण एक पटकन पूर्ण करूया, खूप वेळ झालेला आहे, व्हिडिओ जरा मोठा झाला आहे, पण आपण एवढं आता पूर्णच करून टाकू. इफ फ्रायटेडनेस हायपरमेट्रोपिया द ह्युमॅन आय कॅन नॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट्स डिस्टिंक्टली. दूरदृष्टीता दोषामध्ये मानवी डोळा म्हणजे फार सायटेडनेस किंवा हायपरमेट्रोपियामध्ये आपण काय बघू शकत नाही, दूरदृष्टीतामध्ये आपण दूरच्या वस्तू व्यवस्थित बघू शकतो. जवळच्या वस्तू बघू शकतो का, नाही, दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो. त्याचा आन्सर काय आहे, कॅन सी डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली, दूरच्या वस्तू बघू शकतो. बघा आता पुढे, बायफोकल लेन्स आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट. बायफोकल लेन्स जो असतो दोन भिंगाचा चष्मा आपण कोणत्या दोषात वापरतो, मायोपियामध्ये वापरतो, हायपरमेट्रोपियामध्ये, प्रेसबायोपियामध्ये, नियर सायटेडनेसमध्ये. बघा, टिंबटिंब हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते, दोन भिंगाचा चष्मा. मग तो कोणता असतो तर वृद्ध दृष्टीता म्हणजे म्हातारे लोक जे असतात त्यांचे स्नायू शिथिल झालेले असतात आणि त्यावेळेस त्यांना दोन भिंगाचा चष्मा वापरावा लागतो, प्रेसबायोपिया. वन कॅन गेट टाइम लार्जर इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट युजिंग कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे एक मिनिट, साधा सूक्ष्मदर्शीच्या साह्याने टिंबटिंब मोठी प्रतिमा मिळवता येते. साधा सूक्ष्मदर्शी म्हणजे काय, साधा सूक्ष्मदर्शी म्हणजे आपला साधा भिंग जो आहे, बहिर्वक्र भिंग जो आहे त्याला साधा सूक्ष्मदर्शी असं म्हणतात. तुम्हाला एक मिनिट, हे बघा, सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे काय, फक्त एक भिंग जर आपण घेतलं आणि त्या भिंगाखाली जर हे अक्षर बघितलं तर हे अक्षर आपल्याला किती पट मोठं दिसतं तर 20 टाइम. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे काय तर दोन भिंग असतात, त्या दोन भिंगांना आपण काय करतो, भिंगांचा उपयोग करून मायक्रोस्कोप तुम्ही बायोलॉजीमध्ये बघितलं असेल तर तो दोन भिंगांचा आपण वापर करून प्रतिमा आणखीन मोठी करू शकतो, तर त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतात, जी प्रयोगशाळेमध्ये आपण अमिबा वगैरे बघण्यासाठी वापरतो. आणि टेलिस्कोप म्हणजे आकाशातले तारे वगैरे बघण्यासाठी आपण टेलिस्कोप वापरतो, किंवा आपण जंगलामध्ये वगैरे दूरची वस्तू बघण्यासाठी आपण टेलिस्कोप वापरतो. तर 20 पट मोठी प्रतिमा कशामुळे होते तर सिंपल मायक्रोस्कोप. तर इथे साधा सूक्ष्मदर्शीच्या साह्याने किती पट मोठी प्रतिमा करता येते आपल्याला, 20 पट मोठी प्रतिमा करता येते. बायफोकल वन कॅन गेट 20 टाइम लार्जर ऑब्जेक्ट युजिंग कंपाऊंड. इथे कंपाऊंड शब्द नको आहे, इथे कुठला पाहिजे, सिंपल मायक्रोस्कोप शब्द पाहिजे. ओके, आता लास्ट बघा 88. डॅश डॅश इज मेड ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस हॅव्हिंग स्मॉलर फोकल लेंथ. स्मॉलर फोकल लेंथचे 2 भिंग जर वापरले तर आपल्याला काय बनवता येतं तर आपल्याला हा बनवता येतो कंपाऊंड मायक्रोस्कोप. आपल्याला काय करता येतो, बनवता येतो. तर याचं आन्सर आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शी. तर आपण आजचा व्हिडिओ इथं पूर्ण करूया. तर स्टुडंट, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि पुढच्या क्वेश्चन बँकचे नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडला सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. जे 10वीमध्ये आहेत त्यांना अतिशय युजफुल असे हे व्हिडिओज असणार आहेत. तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.